वन विभागातील गॅबियन बंधारे ठरतात भ्रष्टाचाराचे कोरण. 25 लाखाच्या वननिधीवर डल्ला. मणेरी वन समितीवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप. गावाला डावलून 35 किलोमीटर दूर विकास कामे. बैठका नाहीत, हिशोब नाही. ग्रामस्थांचा संताप. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील मणेरी गावातील वनसमिती पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 2023-24 या आर्थिक वर्षातील तब्बल 25 लाख रुपयांच्या निधीच्या खर्चात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. सदस्यांना विश्वासात न घेता आणि गावापासून तब्बल 30 ते 35 किलोमीटर दूर विकास कामे करून लाखोंचा निधी खर्च करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मणेरी वन समितीला 2023-24 मध्ये 25 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता आणि नियमानुसार 67% निधी गावाच्या विकासासाठी आणि 33% निधी वनक्षेत्रासाठी कामांसाठी खर्च करणं अपेक्षित होतं. मात्र ग्रामस्थांच्या आरोपानुसार हा नियम धाब्यावर बसवण्यात आला. वनक्षेत्रासाठी अपेक्षित असलेल्या सुमारे 8 लाख रुपयांऐवजी जवळपास 12 लाख रुपये खर्च करण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून सुमारे 4 लाख रुपयांचा अतिरिक्त खर्च झाल्याचा आरोप आहे. इतकंच नाही तर संबंधित कामे मणेरी गावाच्या हद्दीत न होता दुसऱ्या गावाच्या वनक्षेत्रात करण्यात आल्याचा आरोप आहे. निशाणी कॅम्प कक्ष क्रमांक 700 खडकी 1 येथे 4 जाळीदार गॅबियन बंधाऱ्यासाठी 5,95,000 रुपये आणि बोरवेल आणि सोलर पंपासाठी 3,17,000 रुपये खर्च करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. ही कामं गावापासून 30 ते 35 किलोमीटर अंतरावर असल्यानं गावकऱ्यांना त्यांच्या कोणत्याही गोष्टीचा थेट लाभ झाला नसल्याचा दावा आहे. वन समितीच्या सदस्यांना खर्चाची माहिती देण्यात आली नाही, नियमित बैठका घेण्यात आल्या नाहीत आणि निधीचा वापर नियमबाह्य पद्धतीनं करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी आता जोर धरली आहे. आमच्या गावच्या ईडीसी समितीमार्फत जो 67 आणि 33 पर्यंतचा रेसो होता, 33% जर रेसो पकडला तर त्यानुसार 8 लाखाचे कामं हे वाढला व्हायला पाहिजे होते. तर यांनी 12 लाखाचे कामं त्यापैकी 5,74,000 रुपये गॅबेजवर आणि 3,27,000 बोरवर प्लस सोलर याच्यावर खर्च केले आणि ते पण आमच्या हद्दीमध्ये न करता ह्या ठिकाणाहून माझ्या गावच्या मणेरी ह्या ठिकाणाहून 30 ते 35 किलोमीटर अंतरावरती त्यांनी ते खर्च केलं. तर याची आम्ही विचारणा केली असता त्यांच्याकडून बरोबर काही उत्तर आले नाही. त्याच्यामुळे आम्ही आज कामं पाहायला तिथं गेले होते स्पॉटवर. तर स्पॉटवर काम पाहायला गेला, तिथं बोर मारलेली आहे पण त्या बोरला पाणी अजिबात येत नाही. झिरोची मोटार आहे पण ते पण चालत नाही. आणि जे 4 बंधारे आहेत गॅबेजचे, जर आम्ही काढला एक हिसाब तर त्याच्यावर जास्तीत जास्त जर पकडला तर 1 लाख रुपये निधी लागेल. तिथलेच जे दगड आहेत तिथलेच यूज केले आहेत आणि जाळी फक्त लावून कामं केलेले आहेत. तर आमच्या पूर्ण ह्या समितीवर विरोध आहे की यांनी काहीतरी केलं आहे आणि त्यांच्याकडून उत्तरं अजिबात येत नाही. कामं कुठल्या हद्दीमध्ये गेली त्यांनी काय सांगा? जे खडकी टोला आहे तिथून एक गेट येते निशाणी कॅम्प म्हणून, त्या कॅम्पमध्ये यांनी कामं केलेले आहे. तुमच्या हद्दीमध्ये येत नाही? नाही, डोंगरगाव क्षेत्र येतो तो डेपो डोंगरगाव क्षेत्राअंतर्गत त्यांनी कामं केली आहे. ईडीसी समिती गठीत झाली आहे. नाही, ईडीसी समितीला शासनाकडून 25 लाखाचं अनुदान मिळालं आहे. तर हा शासनाचा जो अनुदान आहे त्याच्यामधले 33% हा वाढल्यापूर्वी जंगलावरती खर्च करायचा होता आणि उर्वरित जो 67% होता हा गाव विकासासाठी करायला पाहिजे होता. पण येथील समितीचे जे अध्यक्ष आणि सचिव यांनी इथली जी समिती होती त्या सदस्यांना कुठलाही विश्वासात न घेता त्यांनी आपल्या मनमर्जीने पैसे खर्च केला. वास्तविकता पैसे खर्च करत असताना तो 33% जो पैसा होता तोही सुद्धा गाव हितासाठीच करायला पाहिजे होते. गावाच्या शेजारी समजा जंगल असेल तिथं बोरवेल करायला पाहिजे होता, नाल्याला एक बंधारा करायला पाहिजे होता.